जेथे वाहतात आपुलकीचे झरे, असं आमचं गाव वजरे. गाव तसं छोटस, 2-3 वाड्या मिळून जेमतेम 1500 लोकसंख्या होईल. पाण्याची कमतरता असल्यामुळे फक्त पावसाळी पाण्यावर पिकं घेतली जातात. पर्यायाने प्रत्येक घरातील एक माणूस मुंबई पुण्याकडे नोकरीच्या शोधात जाऊ लागला. पण प्रत्येकाला गावाची ओढ लागलेली असते. कायम गावातील प्रगतीसाठी मुंबई मंडळाने पुढाकार घेऊन गावामध्ये बऱ्याचशा सुविधा निर्माण केल्या आणि अजून पण दरवर्षी काही ना काही नवीन करत असतात. गावातील लोकांकडे पैशाची कमी असेल, पण आपुलकी कधीच कमी भेटणार नाही. आणि म्हणूनच निबंधाच्या शीर्षकाला मी आपुलकीचा झरा असा मुद्दाम उल्लेख केला. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, अशी सुंदर कविता वाचली की कुणालाही गावाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कोरोना काळात प्रत्येकाला गावाची ओढ लागली. बाहेर गावावरून गावाकडे सगळ्यांनी यायला सुरुवात केली आणि गावकऱ्यांनी सुद्धा पक्ष, गट, तट, राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाची सोय केली. गावाविषयी सांगायला गेलं तर गावाशेजारी एक तळ, एक ग्रामपंचायतीची इमारत आहे. इंग्लिश मीडियम शाळेला लाजवेल अशी झेडपीची प्राथमिक मराठी शाळा आणि त्यामध्ये असणारा प्रतिभावंत आणि कर्तृत्ववान शिक्षक वृंद आणि छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय ही वजरे गावाची दौलत आहे. गावामध्ये 90% डांबरीकरण आहे. छोटीशी व्यायामशाळा आणि गावचे वैशिष्ट्य म्हणजे चावडी. अजून पण गावातले महत्वाचे निर्णय या चावडीवर मोठ्या लोकांच्या समक्ष घेतले जातात. गावातील तंटा पण याच चावडीवर सुटतो आणि म्हणूनच गावाला तंटामुक्त गावाचं पारितोषिक मिळालं आहे. गावचं नाव रोशन करण्यासाठी विद्यार्थी आहेत. सैन्य दलामध्ये भरती झालेले युवक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुलं आहेत. गावातील 2 बैलजोड्या चिखलीगुट्टा स्पर्धेमध्ये गावाचं नाव आजवर रोशन करत आल्यात. भविष्यात गावाचं नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी आम्ही सर्व युवक प्रयत्नशील आहोत. माझा गाव, माझा अभिमान.
सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दीनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा.